बिझनेस मध्ये टिकण्याचं किंवा सक्सेसफुल होण्याचं कारण हेच असतं. तुम्हाला आतनं वाटलं पाहिजे बरोबर. की मला आतनं ती कळकळीने वाटलं पाहिजे मला ही गोष्ट करायची आणि मी ती करून दाखवणार. एक नक्कीच. चॅलेंज घेऊन तुम्ही घेतलं ना घेतलं तर पाहिजे, तुम्ही लाईफ मध्ये खरंच. सक्सेसफुल व्हाल. हो म्हणजे बघू होतंय की नाही, जमतंय की जमतंय नाही, की नाही. करते की नाही, हा हो. विचार नाही करायचा नाही. कधीच. हा अप्रोच ठेवला तर मग तुम्ही पुढे नाही जाऊ शकत की आज पाऊसच येतोय मग मी नाही जात आज क्लासला वगैरे, असं करून ते कधीच पूर्ण नाही होणार. ते नेहमी पूर्णपणे झोकून देऊनच करावं जेव्हा लागेल. पण माझ्याकडे कोर्सला मुली येतात मी म्हणते तुम्ही हा कोर्स केलाय, तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट केली, ही तुम्हाला एवढ्या महिन्यामध्ये रिटर्न मिळणं गरजेचं आहे. मग ती रिटर्न मिळण्यासाठी काय करता येईल हे तुम्ही विचार करा. बरोबर. मग त्याच्यावरती तुम्ही वर्क करा. ह्या गोष्टी खूप सांगणं गरजेचं हो. असतं. नाहीतर काहींना कसं असतं, फायनान्शियल घरचं चांगलं असतं, मिस्टर पैसा टाकत असतो, मुली कोर्सेस करतात, सलून ओपन करतात मोठे मोठे आणि मग ते चालत नाही. तसं नाही. मी सांगते की छोटं चालू करा. हो. तुमचा कस्टमर बेस एकदा तयार झाला की तुम्ही अजून एखादं शेजारचं शॉप घ्या. बरोबर. मग तुम्ही रेंटल आहात तर मग नंतर थोडे